हॅलो, चहा प्यायला या. चहा केलाय मी. आज आमचं किचन करता गहाण आहे, कारण आमची कामवाली आली नाही आज. माझी पण तब्येत ठीक नाही आहे. मी बरेच दिवस ब्लॅक टी पिला, पण चहा एक अशी सवय लागली ना, बंदच होत नाही. त्याच्यामुळे मी चहा घेतेच. चहा बंद करा म्हणून बरेच जण सांगतात, पण चहा कंट्रोलच होत नाही. त्याच्यामुळं अधूनमधून दुधाचा चहा पिते, ब्लॅक टी पिते, कधी कधी आपलं गवती चहा वगैरे घालून असं पिते मी चहा. पण चहा पितेच. आपल्याला माहीत आहे, त्याचं नॉलेज पण आहे. चहा एक असा पदार्थ आहे की तो पिल्याने खूप अनेक आजार उत्पन्न होते, पण नाही कंट्रोल करू शकत. म्हणून आपण मधून ब्लॅक टी, गवती चहा, लेमन टी असं प्यायचं. लेमन टी घरातच मी करते. थोडीशी चहापत्ती, गूळ आणि पाणी बस, आणि त्याच्यामध्ये फक्त 2 ते 3 थेंब लिंबाचा रस टाकते. लेमन टी तयार होतो. पण आता ह्याच्यामध्ये पण बघा, मी साखर टाकत नाही, थोडासा गूळ टाकतो. पण तुम्ही म्हणताल साखर आणि गूळ काय फरक असतो? थोडा गूळ टाकायचा, शुगरसाठी चांगलं असतं. चालायचं. चला.